श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी बयाचं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तर आज मी एका ताईंचा म्हणजे स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगणार आहे. त्या ताई कॅन्सरमधून वाचलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी जगण्याची आशा तर सोडून दिलीच होती, पण त्यांना स्वामींनी वाचवलं. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हालाही समजेल की स्वामींची लीला काय आहे ते. या ताई छत्रपती संभाजीनगरवरून आहेत, म्हणजेच औरंगाबादच्या आहेत. त्या ताई कॅन्सरने 7 वर्षापासून म्हणजे पूर्ण ग्रस्त झालेल्या होत्या. पूर्ण म्हणजे त्या 7 वर्षापासून त्या कॅन्सरशी लढत होत्या. त्यांनी खूप दवाखाने केले, लाखो रुपयांनी खर्च करत होत्या, मोठमोठे हॉस्पिटल केले, मोठमोठे डॉक्टरकडे गेल्या, पण काहीच फरक पडत नव्हता. त्यांना हाडांचा कॅन्सर होता, म्हणजे चालताही येत नव्हतं किंवा उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, काहीच नाही. हाडांचा म्हटलं तर तुम्ही समजू शकता की हाडं म्हटल्यावर आता पायापासून ते आपल्या केसापर्यंत सगळं हाडांचंच असतं. आणि चालायसाठी तर आपल्याला हाडं चांगली असणं खूप महत्त्वाचं राहतं. त्याच्यामुळे त्यांना त्या पूर्णपणे विश्रांती म्हणजे झोपूनच होत्या. 7 वर्ष त्यांनी कसं काय लढले असतील कॅन्सरशी ते त्यांनाच माहिती सगळं ते. तर असंच एक दिवस त्या स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलचे व्हिडिओ बघत होत्या, अनुभव ऐकत होत्या, आणि त्या अनुभवातून त्यांना असं समजलं की प्रदीपदादांच्या सेवेने खूप फरक पडतो. आणि त्या प्रदीपदादांची सेवा घ्यायला मठात गेल्या. त्यांचा एक शेवटचा चान्स म्हणून किंवा शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी प्रदीपदादांच्या मठात जाण्याचं ठरवलं. प्रदीपदादांच्या मठात गेल्यावर त्यांनी प्रदीपदादांकडून सेवा घेतली. सेवा घेतल्याच्या नंतर आज त्यांना 1 वर्ष झालं आहे. 1 वर्ष आणि 1 वर्षापासून त्या प्रदीपदादांनी दिलेली सेवा करत आहेत. आणि आज त्यांची तब्येत खूप म्हणजे खूप मस्त आहे. म्हणजे 90% जे त्यांना चालताही येत नव्हतं ना, ते बऱ्यापैकी आज चालत आहेत. म्हणजे त्या म्हणजे ज्या आरती त्या मठात गेल्या आहेत त्या आरती त्यांना खूप फरक पडलेला आहे. ज्या स्त्रीला चालताही येत नव्हतं त्या आज मठात गेलेल्या आहेत. आणि मठात गेल्याच्या नंतर तिथे त्या स्वतः चालतात, फिरतात, बोलतात. आणि त्यांना बोलतानाही खूप त्रास होत होता, कारण त्यांचे हाडं एवढे पेन करत होते, एवढा त्रास होत होता त्यांना की अक्षरशः असं वाटायचं की आता आपण न जगलेलं बरं. पण जेव्हा त्या मठात गेल्या, कमान पास केली, त्यातच त्यांना इतकं छान वाटायला लागलं की असं वाटायचं त्यांना माझं माहेर घरच आलं आहे की काय, एवढं छान वाटलं. आणि त्यांनी सेवा करून त्या आता म्हणजे 1 वर्ष झालं आहे त्यांना. तर वर्षभरात त्यांना एवढा अनुभव आला की त्या म्हणत होत्या, मी 7 वर्ष उगाच माझे वाया घालवले. त्या अगोदरच मी जर या मठात आले असते, प्रदीपदादांची सेवा घेतली असती, तर आज माझ्याकडे म्हणजे मी ज्या आरती एवढे वर्ष वायाला घातले त्याऐवजी माझं 1 ते 2 वर्षामध्ये मी पूर्णपणे बरी झाली असते. पण आज 90 ते 95% पूर्णपणे बरी आहे. आणि राहिलेलं पूर्ण त्रास माझा पूर्ण कॅन्सर बरा होऊन जाईल, हा माझा दादांवर आणि स्वामींवर विश्वास आहे, असं त्या ताई म्हणतात. आणि स्वामींची आणि दादांची लीला अगाध आहे, कारण त्यांच्या लीलेला त्यांनी जी सेवा देतात, म्हणजे स्वामी आपले ब्रह्मांड नायक म्हणजेच प्रदीपदादा जी सेवा देतात त्या सेवेने अनुभव येतो म्हणजे येतोच. आणि त्या मठामध्ये गेल्यावरती आपल्याकडून 1 रुपयाचाही खर्च होत नाही. पूर्णपणे निशुल्क आहे. तिथे सेवेसाठी कुणाकडून खर्च घेतला जात नाही, किंवा राहण्याची, खाण्याची आणि जे खाण्यासाठी किंवा राहण्यासाठी ते कसलाही खर्च येत नाही. तिथे मोफत आहे सर्व. फक्त प्रश्न आपला घेऊन जायचा, तिथे बाकी सगळं प्रदीपदादा करतात. म्हणजे आपल्याला कशाचीच काहीच काळजी नाही आहे. फक्त आपला प्रश्न आणि आधार कार्ड घेऊन जायचं, तिथे आपला प्रश्न सुटतो म्हणजे सुटतोच. असाच एका ताईच्या छोट्या मुलाचा अनुभव आहे. त्या मुलाला ब्रेन ट्यूमरचा कॅन्सर होता. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये गाठ होती. ती गाठ
म्हणजे खूप दिवसापासून त्याच्या डोक्यामध्ये दुखत होतं त्या मुलाच्या. आणि एक दिवस त्याला असं झालं की ते पूर्ण चक्कर येऊन पडला. आणि चक्कर येऊन पडल्याच्या नंतर त्याला समजतच नव्हतं की नेमकं काय झालेलं आहे म्हणून. त्याला समजलं नाही की नेमकं काय झालेलं आहे. आणि त्याच्या आईने पाहिलं तर त्याचं पूर्ण रक्त, म्हणजे त्या डोक्यातून रक्त निघत होतं. त्या गाठी इथनं अक्षरशः फुटायला लागलेल्या होत्या. पूर्ण म्हणजे अशा फुटल्याच होत्या की त्याचं रक्त बाहेर येत होतं. इतकं म्हणजे त्रास होत होता त्या मुलाला. तो 10 वर्षाचा मुलगा आणि त्या मुलाला ब्रेन ट्यूमर झालेला आणि त्याच्यातून रक्त येतंय. त्याच्या आईने म्हणजे त्या ताईंनी कसं किती म्हणजे स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवला असेल, की त्यांना किती दुःख होत असेल ते पाहून. आणि त्यांनी स्वामींना विनवणी केली की स्वामी, माझी जर थोडी जरी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल ना, तर माझ्या मुलाला वाचवा यातून. त्यांनी डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तर पूर्ण आशाच सोडून दिली होती त्याची, की आता ह्याचा कॅन्सर म्हटलं की आपले तर हातपाय घाळच होऊन जातात, की काय करावं काहीच कळत नाही. आणि डॉक्टरांनी पूर्ण आशा सोडलेली होती की आता ह्याचं काहीच म्हणजे आमचे प्रयत्न संपलेले आहेत. तुमच्या ह्याने तुम्ही देवाचे काय ते प्रयत्न करायचे असतील ते तुम्ही करा म्हणून. मग त्यांनी पण शेवटचा पर्याय म्हणून प्रदीपदादांच्या सेवेचा लाभ घेतला. म्हणजे प्रदीपदादांकडून सेवा घेतली आणि प्रदीपदादांनी सेवा दिली. त्यांनी सुरू करताच 3 हप्त्यामध्ये म्हणजे 3 आठवड्यामध्ये 23 दिवसातच त्यांनी दादांना फोन करून सांगितलं की दादा, माझा 90% प्रॉब्लेम सुटलेला आहे. म्हणजे माझ्या मुलाला जवळजवळ काहीच करत नव्हतं तो. आणि पूर्ण म्हणजे आता तुम्ही समजू शकता की ब्रेन ट्यूमर आणि म्हणजे डोक्यातल्या गाठी किती त्रास होत असेल त्या छोट्या बाळाला, छोट्या मुलाला. तर तो काहीच करत नव्हता. तर तो आज 23 दिवसाच्या सेवेने आज पूर्णपणे म्हणजे 90% बरा आहे. खातोय, पितोय, खेळतोय, बऱ्यापैकी बोलतोय, म्हणजे सगळं चालू आहे त्याचं. हे फक्त आणि फक्त प्रदीपदादांनी दिलेल्या सेवेमुळे शक्य झालं आहे. कारण जेव्हा आपण प्रदीपदादांची सेवा मनापासून करतो ना, तेव्हा आपल्याला खरंच अनुभव हे येतातच. कारण प्रत्येकाला वाटतं ना, आपण स्वामींची सेवा करतो आपल्याला का अनुभव येत नाही. पण असं नसतं. स्वामी प्रत्येकाला अनुभव देतात. पण कोणाच्या प्रारब्धात काय लिहिलेलं असतं हे फक्त स्वामींना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला फळ मिळत असतं. आता समजा एखाद्याचा प्रॉब्लेम सुटत नाही आहे, तर आणि तो सेवा करतोय स्वामींची सेवा करूनही जर त्याचा प्रॉब्लेम सुटत नसेल ना, तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अनुभव हा येतच असतो. पण त्या सेवेमागे काहीतरी विपरीत घडणार असतं किंवा काहीतरी पुढे जाऊन वाईट घडणार असतं. म्हणून स्वामी आपल्याला सेवा केली की लगेच अनुभव देत नाहीत. तर आपलं जेव्हा सगळं पुढचं म्हणजे जे काही वाईट टळणारं असतं, वाईट संकट येणार असते, ती जेव्हा टळतात तेव्हा आपल्याला स्वामी अनुभव देत असतात. कारण स्वामींना आपलं भविष्य माहिती असतं. आपण फक्त क्षणिक सुखाचा विचार करतो, पण स्वामी आपला पूर्ण भविष्याचा विचार करतात. आणि स्वामींना आपलं पूर्ण भविष्य माहिती असतं की पुढे काय होणार आहे. त्याच्यानुसारच स्वामींनी आपलं नियोजन करून ठेवलेलं असतं. त्यामुळे आपण स्वामींवर कधीही शंका घ्यायची नाही आणि कधीच असं म्हणायचं नाही की आम्ही स्वामींची सेवा करतो तरी पण का अनुभव येत नाही. अनुभव हा येतो म्हणजे येतोच. जर आपण स्वामींची आणि प्रदीपदादांनी दिलेली सेवा मनापासून जर केली ना, तर खरंच मी सांगते 100% हा अनुभव येतो म्हणजे येतोच. यात शंकाच नाही आहे. कारण मलाही तितकेच अनुभव आलेले आहेत आणि प्रदीपदादांच्या मठात जो कोणी जातो ना, त्याला हा 100% अनुभव येतोच. यात खरंच काही शंका नाही आहे. आणि तुम्हाला जर मठात जायचं असेल तर तुम्हीही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. जर हे व्हिडिओ आणि हा अनुभव जर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.